राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची खुशखबर म्हणजे आज काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी मोफत घरासोबत आता मोफत वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. होय शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता चांगला दिलासा देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला असून आता मोफत घर देखील मिळणार. तुम्हाला देखील आता लाभ. महत्त्वाची बातमी, राज्याच्या काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता. सध्या स्थितीला हलके पावसाळी आता स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळेल. तर ढगाळ वातावरण देखील काही भागात राहणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस. शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये हप्ता थोड्याच वेळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार. ज्यांना मिळाला नाहीये त्यांना देखील आता मिळून जाईल. तुमच्या खात्यावरती रक्कम आली आहे का नाही नक्कीच कळवू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण पुढे पाहणार आहोत. मोठी बातमी, राहुल बाबा हे बघा, मोदींनी 20 लाख घरे दिली. गृहमंत्री अमित शहा यांचा टोला. पंतप्रधान आवास योजनेतील 20 लाख लाभार्थ्यांची मंजुरी पात्र झालेली असून आता 20 लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे. घरकुल योजनेचा लाभ. महत्त्वाची बातमी, CCI कडून शेतकऱ्यांची कापूस कोंडी. सॉफ्टवेअरमध्ये बिघाडाचे कारण देत खरेदीला ब्रेक असल्याची माहिती. सध्या स्थितीला कापसाचा दर हा बऱ्याच ठिकाणी कमी झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले. कांद्याच्या दरात पुन्हा घसरण. उन्हाळ कांद्याची आवक सुरू. क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांपर्यंत झाली घट. महत्त्वाची बातमी, 8,143 लाभार्थ्यांना घरकुलांसाठी मंजुरी. घनसावंगी, हिकमत उडान यांची देखील माहिती. चांगलाच दिलासा. अर्थसंकल्पात कर्जमाफी. नमो शेतकरी सन्मान. रक्कम वाढवण्याची शेतकऱ्यांना आशा. जर रक्कम वाढवली तर शेतकऱ्यांच्या खात्यात चांगली रक्कम मिळेल. महत्त्वाची बातमी आहे थंडीबाबत. राज्यातून थंडी झाली गायब. उन्हाच्या तीव्र इशारा. सध्या स्थितीला राज्यामध्ये तापमानात वाढ. जिल्ह्यात 41 लाडक्या बहिणींचा योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज. नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती, या बहिणींना लाभ नाही. तूर खरेदीतील महत्त्वाचा अडथळा दूर. खासगी गोदामात साठवणुकीची तजवीज पाहायला मिळत आहे. अखेर आता खोडा दूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय. शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांची निराशा, कारण की छोट्याशा कारणामुळे PM किसानचे पैसे तुमच्या खात्यावरती येऊ शकणार नाही. त्याचे काय कारण आहे पुढे पाहायला मिळेल. KYC केले नसेल तर नक्की करा. आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रक्कम ही जमा करण्यात येणार आहे. आता काही तासात काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती व ज्यांच्या खात्यात रक्कम आली नसेल त्यांच्या देखील खात्यावरती आज दिवसभरामध्ये पैसे मिळून जातील. अशी आता चिंता करण्याची गरज नाहीये. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून एक लाईक करा. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ. महत्त्वाची बातमी, कोकाटे यांची भवितव्य टांगणीला. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता त्यांच्यावरती आरोप देखील करण्यात येत आहेत की आता त्यांनी जे आहे ते राजीनामा द्यावा. मात्र सध्या स्थितीला तोच न्याय मंत्री कोकाटे यांनाही लावा अशी देखील काहीकडून मागणी तर पाहायला मिळत आहे. कोकाटे यांचे भवितव्य टांगणीला असल्याची देखील चर्चा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते अपडेट पाहायला मिळेलच. त्यातली त्यात एक महत्त्वाची बातमी म्हणजे इनोव्हेज 81 हरभरा व्हरायटी तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघू शकता, कारण की भरघोस उत्पन्न देखील या व्हरायटीमधून तुम्हाला मिळू शकते. तसेच आता स्वतः राज्यातील हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी त्यांच्या शेतामध्ये भरघोस उत्पादन या हरभरा व्हरायटीतून घेतलेले आहे. तुम्हाला त्या हरभरा व्हरायटीची पुन्हा एकदा नाव सांगतो, इनोव्हेज 81. ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता. महत्त्वाची बातमी, हिंगोली जिल्ह्यात आधारभूत किमतीत खरेदी. आता सध्या स्थितीला योजनेअंतर्गत तूर खरेदी सुरू असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा. हिंगोलीमध्ये शेतकरी दिलासा. महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर 3 मार्च रोजी आता मोर्चा पाहायला मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंटमध्ये आपले मत नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शासनाला द्यावी लागणार भरपाई. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक नुकसान भरपाई आता शासनाला द्यावी लागणार आहे. यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे आता हे जमा केले जातील ती नावे आता सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सध्या जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव असून
धाराशिव जिल्ह्याचा खरीप 2022 संदर्भात 80-110% सूत्र लागू झाले आहे। त्यामुळे राज्य शासनाला आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम द्यावी लागणार आहे। थेट लाभ हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे। तसेच अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे। सध्या जर विचार केला तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये 200 कोटींहून अधिकची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली जाईल अशी माहिती सध्या स्थितीला मिळत आहे। आता मोठ्या प्रमाणामध्ये हे वितरण टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात होईल। महत्त्वाची बातमी, कांदा पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 40,000 रुपये भरपाई। होय शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना 40,000 रुपयांची भरपाई मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले असून कांदा पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आल्याने चांगला दिलासा। जिल्हा बँकांच्या वसुलीची कर्जमाफीची घोषणा बाधा। सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी घोषणेची बाधा पाहायला मिळत आहे। यामध्ये एक मुख्य कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी देखील मागणी। मोठी बातमी आहे, महिलांसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती होणार हप्त्याचे वितरण। सध्या जर पाहायला गेलं तर आता बँक ऑफ महाराष्ट्र व पोस्टात पैसे देखील सर्वात आधी SBI मध्ये देखील लवकरात लवकर हप्ता मिळण्याची शक्यता। महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुश खबर। पुढचे कोणते जिल्हे आहेत ते सांगणार आहे। आता लवकरच 232 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत। यामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून खूप दिवसाची प्रतीक्षा आहे राज्यातील शेतकऱ्यांची संपणार आहे। खूप सारे शेतकऱ्यांनी कमेंट केली होती आम्हाला मदत केव्हा मिळेल, मात्र आता शेतकऱ्यांचा दिलासा आता जे आहे ते पाहायला मिळणार आहे। यवतमाळ या ठिकाणी खुशखबर। महत्त्वाची बातमी, आधीच सोयाबीनला कमी भाव त्यातही 649 कोटींचे चुकारे रखडले। काय आहे कारण जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनचे दर तर घसरलेले आहेत। सध्या स्थितीला 649 कोटींचे चुकारे रखडले असल्याची माहिती मिळत आहे। लवकरात लवकर ही जेवढी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांपासून जोर धरू लागली आहे। महत्त्वाची बातमी, शेतकरी मित्रांनो, आता लगेचच जे आहे ती तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता तर पाहायला मिळत आहे। मात्र आता नमो शेतकरी योजनेचे देखील 2,000 रुपये लवकरच मिळणार आहेत। अशी मिळून 4,000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यात पाहायला मिळणार आहे। आता सध्या जर विचार केला तर PM किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा ही शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे। मात्र ही प्रक्रिया सुरू केली जाणार असून आता PM किसानचा हप्ता वितरित होताच आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे आहे ती नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्यासाठी थोडासा कालावधी लागेल, मात्र खूपच लवकर हा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच 1 किंवा 2 मार्च दरम्यान नमो शेतकरीचे पैसे तुमच्या खात्यावरती 2,000 येतील। मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना आता जे आहे ते DBTच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करा। आता नमो शेतकरी, PM किसान असेल तसंच पीक विमा नुकसान भरपाईची जी काय रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBT मार्फत द्यावी। म्हणजेच की आता जर पीक विमा शेतकऱ्यांना 10,000 दिला तर त्या शेतकऱ्याच्या खात्यात 10,000ची 10,000 तेवढी रक्कम जमा होणार। त्याचे एकमेव कारण म्हणजे DBT माध्यमातून ही रक्कम वितरित करावी लागणार। मोठी बातमी आहे, कांद्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत जास्त 2,300 रुपयांचा दर मिळतोय। सरासरी दर 1,400 रुपये आहे। कमीत कमी 500 रुपये तर आवक 5,940 क्विंटल पर्यंत आलेली होती। सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये 900 रुपयांची घसरण झालेली आहे, दरात वाढ नाही। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 19वा हप्ता जमा तर होत आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। सध्या जर विचार केला तर आता काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही। होय, तुमच्या खात्यावरती जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर एक काम करावेच लागणार आहे। सरकारने आदेश दिलेला असून आता महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्यासाठी KYC करायचे आहे, जेणेकरून जरी आज तुमच्या खात्यावरती पैसे नाही आले तरी उद्या PM किसान योजनेचा हप्ता मिळून जाईल। त्यासाठी KYC करणे गरजेचे आहे। कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंटद्वारे नक्कीच कळवू शकता। घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला आहे का नाही ते देखील नक्कीच सांगा। सध्या स्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे हप्त्याचे वितरण आपल्याला पाहायला मिळाले। मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी कापूस घरात सावकार शेतकऱ्यांच्या दारात। साक्री तालुक्यातील कापूस उत्पादकांची स्थिती, अवकाळी पावसाने कापसाचे मोठे नुकसान। एकतर शेतकऱ्यांना मदत काही ठिकाणी मिळाली नाही, मात्र कापसाचे दर हे कमी असल्यामुळे निराशा। महत्त्वाची बातमी, 68,000 जणांना मिळून घरकुल। आता सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला यंदा 1,31,886 घरांची उद्दिष्ट मिळालेली आहे। सध्या स्थितीला नंदुरबार जिल्ह्यातील आता सर्व नागरिकांना दिलासा देणारी बातमी म्हणजे 1 लाखाहून अधिक घरकुल।
महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होय। शेतकरी मित्रांनो, आता जर आले नसतील तर काही वेळात देखील तुमच्या खात्यावरती ही रक्कम येईल। सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। मात्र याच दरम्यान PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे हे तुमच्या खात्यावरती आता पाहायला मिळणार असून नमो शेतकरीचा हप्ता 1 किंवा 2 मार्चला जमा होईल। मोठी बातमी आहे, सलग लागवडीमुळे सोयाबीन ठरले फायदेशीर। सध्या स्थितीला सोयाबीनमध्ये आंतरपिकाचा न वापर करता सलग पिकं घेण्यावर हंगामाअखेरीस काढणी मळणीचा देखील पर्याय आहे। त्यानंतर 2 पिके देखील घेतली जात असल्यामुळे तिहेरी पिकांचा पॅटर्न हा पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे तुमचे मत नक्की कळवा। अशाच बातम्या आपण शेतकऱ्यांसाठी रोज देण्याचा प्रयत्न करणारच आहोत। रोज अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करू शकता, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता। सध्या जर पाहायला गेलं तर PM किसानचे पैसे तर तुमच्या खात्यावरती आता पाहायला मिळणारच आहेत। तसेच EKYC केली नसेल तर EKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रकमेचा लाभ देखील लवकरात लवकर पाहायला मिळू शकतो। अशाच बातम्या रोज तुम्हाला या चॅनलवरती आपण देणारच आहोत। अशा बातम्या रोज पाहण्याकरिता सबस्क्राइब नक्की करू शकता। धन्यवाद।